हॅलो स्टुडंट्स, आपण आत्तापर्यंत एक्सेलचा बेसिक पार्ट बघितलेला आहे. आजपासून आपण ॲडव्हान्स पार्ट बघणार आहोत. त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला फिल सिरीजचा ऑप्शन जो आहे तो शिकवणार आहे. पण त्या अगोदर आपण बेसिकच्या ह्याच्यामध्ये काय बघितलेलं, जेव्हा आपण मार्कशीट टाईप केलं होतं तेव्हा मी काय केलं होतं, सिरियल नंबर इथं टाईप करून हेडिंग देऊन 1 टाईप केलं होतं, 2 टाईप केलं होतं आणि दोन्ही मिळून सिलेक्ट करून ड्रॅग केलं तर ते मला 1, 2, 3 अशा प्रकारचं दाखवत होतं, जेवढे आपल्याला नंबर पाहिजेत तेवढे. तर त्याच्यासाठी एक शॉर्ट आहे आपल्याकडं, शॉर्टकट की जर आपण 1 फक्त टाईप केलं आणि इथं सेलवर मी क्लिक केलं आणि कीबोर्डवर मी काय केलं, कंट्रोल बटन दाबून धरलं आणि ह्याच्यामध्ये मी काय केलं, ह्याच्यामध्ये ड्रॅग केलं तर आपोआप आपल्याला 2 जरी नाही टाईप केलं तरी पण आपोआप काय होणार आहे, तिकडनं नंबर्स ड्रॅग होणार आहेत. फक्त तुम्हाला कंट्रोल आणि क्लिक करून ते काय करायचं आहे, ड्रॅग करायचं आहे. तसंच आपण काय करू शकतो, तो ह्याच्यामध्ये वीक डेज आपल्याला टाकायचे असतील किंवा संडे मंडे असं टाईप करायचं असेल तर फक्त इथं काय करा, संडेची स्पेलिंग टाका आणि इकडनं जर आपण कोपऱ्यातून येऊन ह्या प्लसवर क्लिक करून ड्रॅग केलं तर ते आपल्याला संडे मंडे ट्यूजडे अशा प्रकारे देणार आहे. सेम तसंच आपण फेब्रुवारी मार्च एप्रिल असं करू शकतो. हे जे आहे फक्त फेब्रुवारीचं स्पेलिंग बरोबर टाका, फक्त तुम्हाला स्पेलिंग बरोबर टाकणं गरजेचं आहे. ड्रॅग केलं तर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अशा प्रकारे तुम्हाला काय होणार आहेत, इकडनं आपले जे मंथ आहेत ते पण आलेले दाखवले जाणार आहे. तसंच आपल्याला आता इथं फिल नावाच्या ऑप्शनमध्ये पण आपण एकच नंबर किंवा लेटर सेम टू सेम पाहिजे असतील तर आपण डाऊन, राईट, लेफ्ट आणि इकडनं अपच्या ऑप्शन्स हे सगळे बघितलेले आहेत. त्याच्या खाली एक सिरीज नावाचा ऑप्शन आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, आज बघायचा आहे. सिरीजमध्ये बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये सिरीजमध्ये दाखवते रो आणि कॉलम. त्याच्यामध्ये त्याच्या परत टाईप्स आहेत, लिनियर आहे, ग्रोथ आहे, डेट आहे आणि ॲटोफिल नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे, समजा मला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये हे जे 1 मी टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये 1, 2, 3 मला रो वाईज घ्यायचं आहे, पण मला कंट्रोल नाही दाबायचं किंवा 2 टाईप करून मला दोन्ही सिलेक्ट पण नाही करायचं. तर मी काय करू शकते, इथं फिल सिरीजमध्ये जाऊ शकते. सिरीजमध्ये इथं मला रो नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे, रोमध्ये इथं मी सिलेक्ट करणार लिनियर. रो मला लिनियर पाहिजेत आणि इथं स्टेप व्हॅल्यू माझे किती आहे, 1 आहे. तर स्टॉप व्हॅल्यू मला समजा 20 पर्यंत इथं राईट साईडला नंबर केलेले पाहिजेत. तर मी इथं स्टॉप व्हॅल्यूमध्ये काय करणार, 20 लिहिणार. स्टार्टिंग तुम्हाला स्टेप व्हॅल्यू किती पाहिजे ती करू शकतो, स्टॉप व्हॅल्यू इथं करू शकतो. ओके बटनावर क्लिक केलं, रो वाईज तुम्हाला हे बघा आपोआप विदाऊट ड्रॅग वगैरे न करता मी काय केलेलं आहे, हे जे 20 पर्यंतचे नंबर्स इकडनं घेतलेले आहे. सेम मी काय करू शकते, ह्याच्यामध्ये कॉलममध्ये लिनियर घेऊ शकते, सिलेक्ट करणार. सिरीजमध्ये मी इथं फक्त कॉलम सिलेक्ट करणार. स्टार्टिंगची जी स्टेप व्हॅल्यू आहे त्या ह्याच्यानुसार इथं दाखवते लिनियर. स्टॉप व्हॅल्यूमध्ये समजा मला 100 पर्यंत पाहिजे. ओके बटनावर क्लिक केलं, एक एकने काउंट केलं जाते ते आणि 13, 14, 15, 1, 2, 3 नाही दाखवणार ते. 1 म्हणजे काय असणार आहे, ह्याच्यामध्ये स्टेप व्हॅल्यू कितीचा त्या दोघांमध्ये लिनियरच्या ह्याच्यामध्ये फरक असला पाहिजे. आता समजा मी ह्याच्यामध्ये 14 नंतर मला 2-2चा फरक करायचा आहे, 14 परत 16 परत 18 अशा प्रकारे. तर मी काय करणार, फिल सिरीजमध्ये जाते, कॉलमच्या ह्याच्यामध्ये घ्यायचे, कॉलम लिनियर मी सिलेक्टेड आहे ऑलरेडी. स्टेप व्हॅल्यूमध्ये मी काय करते, फरक 2चा दाखवते. 2 टाईप केलं आणि स्टॉप व्हॅल्यू मला समजा मला 100 पर्यंत असंच करत नाहीच आहे, 100 टाईप केलं. ओके बटनावर क्लिक केलं, मला प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये काय करते, हे 2चा फरक आणून दाखवला जाणार आहे. तुम्ही रोमध्ये पण इथं करू शकता लिनियरचा ऑप्शन आणि तुम्ही कॉलममध्ये पण इकडनं लिनियरचा ऑप्शन बघू. म्हणजेच आपल्याला इथं रो किंवा तुम्ही कॉलम घ्या, लिनियर घेतलं की तर स्टेप व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला त्या 2 सेलमध्ये फरक कितीचा पाहिजे. मी ह्याच्यामध्ये इथं 1, 2, 3चा एक-एकचा फरक घेतला तर स्टेप व्हॅल्यू 1 केली, स्टॉप व्हॅल्यू 20 केली. कॉलमच्या ह्याच्यामध्ये मी बघितलं तर स्टेप व्हॅल्यू माझी इथं काय होती, 12 नंतर मला 13 पाहिजे होतं म्हणून मी काय केलं तर ह्याच्यामध्ये स्टेप व्हॅल्यू 1च ठेवली, स्टॉप व्हॅल्यू मी 100 ठेवली. आणि सेम जर मी कॉलमच्या ह्याच्यामध्ये इथं 14 नंतर 16 मग परत 18 पाहिजे म्हणून मला मी काय केलं, लिनियर सिलेक्ट करून स्टेप व्हॅल्यू मी काय केली, 2 केली. ह्याच्यामध्ये लिनियरच्या ह्याच्यामध्ये स्टेप व्हॅल्यू म्हणजे काय असतो, कितीचा तुम्हाला फरक हवा आहे 2 सेलमध्ये, आणि स्टॉप व्हॅल्यू म्हणजे कुठपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ग्रोथ. आता ग्रोथ म्हणजे काय असतं, इंटू. समजा मला ह्याच्यामध्ये ग्रोथ पाहिजे, ह्याच्यामध्ये 15 नंतर मी जे स्टेप व्हॅल्यू टाकणार आहे कितीने मला गुणायचं आहे त्याच्यानुसार.
आता मी इथं कॉलम सिलेक्ट केलं. लिनियरच्या ऐवजी मी काय करते, इकडनं ग्रोथ घेते आणि स्टेप व्हॅल्यूमध्ये मला इथं आता लिनियरमध्ये कितीचा फरक पाहिजे तो होता. आता ह्याच्यामध्ये ग्रोथमध्ये तुम्हाला कितीने गुणाकार करायचा आहे, त्याच्यामध्ये इंटू कितीने करायचं त्या ह्याच्यानुसार असेल. आता समजा मला प्रत्येक जी व्हॅल्यू येणार आहे नेक्स्ट सेलमध्ये त्याला 2ने गुणायचं आहे असं ठरवलं मी. आणि मला असे नंबर्स कितीपर्यंत पाहिजे स्टॉप व्हॅल्यूमध्ये आपल्याला किती पाहिजेत, 500पर्यंत पाहिजेत. ओके बटनावर क्लिक केलं, हे 500पर्यंत मला नंबर करून देणार आहे. आता कसं, 15 × 2 30 झालं, 30 2 60, 60 × 2 120, 120 × 2 240 आणि 240 × 2 480. आता 480ला जर 2ने गुणायला गेलं तर पुढं नंबर जातोय. आणि जे की मी ऑलरेडी ह्याच्यामध्ये ह्यांना सांगितलेले की मला फक्त 500पर्यंत नंबर पाहिजेत, परत एक्स्ट्राचे नंबर्स नाहीत पाहिजे. म्हणजे ग्रोथमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, स्टेप व्हॅल्यूमध्ये इंटू म्हणजे तुम्हाला कशाने गुणाकार करायचा आहे ती वाली व्हॅल्यू करावी लागते. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे डेट. आता समजा मी काय केली, इथे एखादी डेट टाकली. आजची तारीख आहे 1 मार्च, 1/3/2026 अशी तारीख टाकली. त्याच्यामध्ये तारीख आली. आता मला रोमध्ये घ्यायचं आहे का कॉलममध्ये घ्यायचं आहे मी ठरवू शकते. रोमध्ये घ्यायचं असेल डेट किंवा मला कॉलममध्ये डेट घ्यायची. आता समजा मला कॉलममध्येच घ्यायचे, मी डेट सिलेक्ट केली. मला आता डेज पाहिजेत का वीक डेज पाहिजेत का मंथ पाहिजे का इयर पाहिजे त्या ह्याच्यानुसार मी डेट टाकू शकते. आणि वापस ह्याच्यामध्ये किती फरक असायला पाहिजे 2 डेट्समध्ये ते मी इथे टाकू शकते. समजा मला लगेचच पाहिजे डेट्स, म्हणजे 1 नंतर 2 नंतर 3 असं, त्याच्यामुळे मी एकच ठेवते. आणि मला स्टॉप व्हॅल्यूमध्ये मला एक डेट टाकायची की समजा मला ह्याच्यामध्ये 5 मेपर्यंतचं पाहिजे. म्हणजे मी इथं टाईप करताना स्टॉप व्हॅल्यूमध्ये 5/5/2026 असेपर्यंत टाकणार. ठीक आहे, 5/5/2026 टाईप केलं. ओके बटनावर क्लिक केलं. आता बघा ह्याच्यामध्ये इथं ओके केल्यानंतर 5/5/2026 पर्यंतच्या तारखा मला ह्याच्यामध्ये लगेचच आणून दिलेल्या आहेत. तुम्ही रोमध्ये पण ह्याच्यामध्ये तशा प्रकारचं करू शकता. फक्त सिरीजमध्ये जाताना तुम्हाला रो सिलेक्ट करायचं, डेटमध्ये किती दिवसाचा फरक. समजा आता मी इथं रोमध्ये घेताना 2 दिवसाचा फरक टाकते, 2 दिवसाचा. आणि डेजमध्येच चेंज व्हायला पाहिजे मला. आणि स्टॉप व्हॅल्यूमध्ये मी इथं टाकते, समजा मी वापस ह्याच्यामध्ये 5/5च टाकते, 5/5/2026. तर ओके बटनावर क्लिक केलं. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला आता नंबर्स येणार आहेत. हे हॅशमध्ये दिसते कारण ह्याच्यामध्ये हे जे डेट्स आहेत त्यांची विड्थ जी आहे ती त्या कॉलमची कमी आहे. समजा मी इथं विड्थ ह्याची काय केली, वाढवली तर आपोआप आपल्याला 4पर्यंतच्या ह्याच्यामध्ये. आता 4 नंतर इथं 2चा फरक सांगितलेला मी त्यांचं, त्याच्यामुळे 2, परत त्याच्यानंतर 2चा फरक. परत इथं जर पुढे घ्यायला गेलं तर 5 तारीखच्या ऐवजी 6 तारीख येते. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलेलं स्टॉप व्हॅल्यूमध्ये की ऑलरेडी मला 5 मेपर्यंतच्याच तारखा पाहिजे. त्याप्रमाणे त्यांनी काय केलेल्या आहेत, मला मेपर्यंतच्या तारखा रो वाईज करून दिलेल्या आहेत. तसंच समजा मी इथं डेट सिलेक्ट करताना काय करते, त्या सिरीजमध्ये कॉलमनेच घेते, डेट घेते, पण मला फक्त वीक डेज पाहिजेत. म्हणजे मला शनिवार रविवार नाही पाहिजे. आणि इथं स्टेप व्हॅल्यूमध्ये 1 दिवसाचाच फरक करूया. आणि वापस मी काय करते, ह्याच्यामध्ये आता इथं थोडं अलीकडची तारीख घेते, 31 मार्चपर्यंत घेते. 31/3/2026 पर्यंत मला डेट्स हवे आहेत. ओके बटनावर क्लिक केलं. हे बघा आता हे वीक एंड सोडून, म्हणजे आता बघा ह्याच्यामध्ये 8 तारीख आणि 7 तारीख आणि 8 तारीख नाही आहे. परत नंतर इथं गेले तर 14 तारीख आणि 15 तारीख नाही आहे. इथं वीकेंड्स त्यांनी काय केलेले आहेत, गाळलेले आहेत. कारण आपण इथं कमांड देताना सांगितलेलं त्यांना की मला फक्त वीक डेज पाहिजेत, वीकेंड नको आहे. सेम तुम्ही मंथ पण काय करू शकता, चेंज करू शकता. समजा मला फक्त हीच डेट पाहिजे, फक्त मंथ काय व्हायला पाहिजे, चेंज व्हायला पाहिजे. तर मंथ मी प्रत्येक 1 महिन्याचाच फरक पाहिजे. आणि समजा मला ह्याच्यामध्ये ही जी तारीख आहे आपली किती तारीख आहे, समजा तिथं मी घेतलेलं 5 तारीख आहे. मंथ फक्त मी चेंज करते की समजा मला 5/5/2026च्या ह्याच्यापर्यंत पाहिजे. 1 महिन्याचा फरक पाहिजे. आणि मला इथं कॉलम वाईज पाहिजे. ओके गेलं. कॉलम वाईज आता इथं मला मी एकच तारीख घेतलेली, फक्त इथं चेंज करताना मी काय केलं होतं, ह्याच्यामध्ये मंथ घेतलेलं. तर मला ह्याच्यामध्ये मार्च, एप्रिल आणि मे हे 3च महिने काय केलेले आहेत त्यांनी आणून दाखवलेले आहेत, कारण मी इथं मंथ वाईज घेतलेलं आहे. मला इयर वाईज चेंज करायचं असेल तर मी फक्त काय करणार, ह्याच्यामध्ये समजा मी इथं सिलेक्ट केलं की मला इयर वाईज चेंज पाहिजे. इथं सिरीजमध्ये गेले, रोमध्ये सिलेक्ट केलं. इथं फक्त इयरच्या डेच्या ऐवजी मी काय केलं, इयर चेंज केलं. मला 1 वर्षाचा फरक पाहिजे. स्टॉप इयर मला कितीचं पाहिजे, समजा मला आता
त्याच्यामध्ये मला इयर पाहिजे, एकेका वर्षाचं चेंज पाहिजे. मी इथं तारीख टाकताना फक्त चेंज करते की मला 7/3च पाहिजे, पण ह्याच्यामध्ये मला मंथ जो आहे, इयर जो आहे तो मला 2029 पर्यंतचा पाहिजे. ओके बटनावर क्लिक केलं, रो कॉलम घेऊया रोच्या ऐवजी. ओकेवर क्लिक केलं. हे बघा 7/3 दाखवते, फक्त इयर ते एंडिंगला 2029 दाखवलं जाणार आहे. आय होप तुम्हाला फिल सिरीज नावाचा ऑप्शन्स पूर्णपणे लक्षात आला असेल. मी काय करते, हा जो व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स पिन करते आणि इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा ॲडव्हान्स पार्ट शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.